ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। शिर्डीमधील साईंच्या दरबारामध्ये दर्शनासाठी जगभरामधून भाविक येतात, पण काही दिवसांपूर्वी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। वाढदिवसाच्या पार्टीसाठी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली। ही धक्कादायक आणि तितकीच भयावह बातमी समोर आली आहे। कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। गणेश सकाहारी चित्तर शिर्डी पोलीस ठाण्यामधील नांदुकी गावाजवळ पोलिसांना या व्यक्तीचा मृतदेह सापडताच पोलिसांनी शवविच्छेदन केलं आणि हत्येमागचं कारण समोर आलंय। बेपत्ता झाल्याची तक्रार आणि मृतदेहाचे कपडे आणि बूट लक्षात घेऊन पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या कुटुंबामधील सदस्यांना बोलावून घेतलं आणि मृतदेहाची ओळख पटवली आहे। अल्पवयीन तरुणानं लिफ्ट दिल्यानंतर गणेश चित्तरला ऊसाच्या शेतामध्ये नेऊन 6 अल्पवयीन मुलं आणि एक सज्ञान व्यक्ती यांनी त्याच्याकडनं मोबाईल आणि पैसे मागितले। त्याच्या खिशामधनं काही पैसे काढून त्या व्यक्तीचं चाकूनं वार करून ऊसाचे दांडके मारून गळा दाबून खून करण्यात आला आणि त्याच पैशांनी या नराधमांनी वाढदिवस साजरा केलाय, पण हे तपासामध्ये निष्पन्न झालं आहे। दरम्यान शिर्डीचे पोलीस ठाण्याचे डीवायएसपी शिरीष बामणे यांनी या घटनेसंदर्भात अधिक माहिती दिली आहे। आपल्याला शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नांदुर्की गावाच्या शिवारात ऊसाच्या शेतामध्ये आपल्याला एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। ज्यावेळेस आम्ही घटनास्थळी गेलो त्यावेळेस संध्याकाळची वेळ असल्याने आणि पाऊस चालू असल्याने सदरच्या व्यक्तीचा मृतदेह आपण राखून ठेवला होता आणि 13 तारखेला आपण त्याचे पोस्टमॉर्टम केले। पोस्टमॉर्टम दरम्यान आपल्याला सदरच्या व्यक्तीवर काहीतरी अज्ञात व्यक्तींनी अज्ञात हत्याराने धारदार हत्याराने वार केल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते। यानुसार हा प्रकार खून असल्याचीच आपल्याला खात्री झाली आणि जेव्हा आम्ही या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीजवळ त्याचे कोणते ओळखपत्र किंवा मोबाईल वगैरे नव्हता आणि त्याच्या अंगावरील कपडे आणि पायातील शूज याच्या आधारेच फक्त आपल्याला त्याच्याबद्दल माहिती होती। या दरम्यानच अधिक तपास घेत असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला देखील 8 जूनला एका व्यक्तीची मिसिंगची तक्रार दाखल होती। याच्यामध्ये जे सासनळी गावाच्या शिवारात राहणारे गणेश सकाहारी चित्तर यांच्या पत्नींनी 8 तारखेलाच ते मिसिंग असल्याची झाल्याची तक्रार दिली होती आणि या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी देखील समांतर तपास करत होते आणि ज्यावेळेस आपल्याला 13 तारखेला या व्यक्तीचा खून झाल्याचे कळाले त्यावेळेस त्यात मिसिंगच्या देखील आपल्याला माहिती मिळाली की अशी व्यक्ती मिसिंग झाली होती। त्यावेळेस आपण सदरच्या मयत व्यक्तीचे कपडे आणि शूज यांची त्या नातेवाईकांना फोटो दाखवले असता त्यांनी ते ओळखले आणि यानंतर आपल्याला सदरच्या व्यक्तीची ओळख पटली। या दरम्यान मग मयत जी व्यक्ती आहे त्यांचा मोबाईल आढळून येत नव्हता। त्यावेळेस आपण टेक्निकल माहितीच्या आधारे देखील तो मोबाईल एका लहान मुलाकडे असल्याचे आपल्याला कळाले आणि त्या लहान मुलाला आपण ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या काही मित्रांनी त्याला मोबाईल विकला असल्याचे सांगितले आणि यानंतर या खुनाच्या गुन्ह्याची उकल होत गेली। या लहान मुलाच्या माहितीनंतर आपण जवळपास 7 आरोपींना ताब्यात घेतलं। या 7 आरोपींमध्ये 6 आरोपी अल्पवयीन असून त्यातील एक 18 वर्षावरील आहे आणि यांच्याकडे अधिक तपास केला असता या अल्पवयीन आरोपींनी सदरचा व्यक्ती राहत्याकडून शिर्डीकडे पायी चालत येत असताना त्याला लिफ्ट देण्याचा बहाणा केला होता आणि त्यांना बस स्टँडला सोडण्याची मागणी केली असता त्यांनी त्याला बस स्टँडला न सोडता त्या ऊसाच्या शेतामध्ये घेऊन गेले होते आणि तिथे त्यांच्यामध्ये त्यातील एका मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी करत होते आणि या पैशाच्या वादावादीतूनच सदरच्या व्यक्तीवर त्यांनी हल्ला केला आणि यामध्ये त्या व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून त्यामध्ये त्याचा मृतदेह शेतामध्येच टाकून दिला होता। पंढरीनाथ पगार, सी24 तास, शिर्डी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी।